हुशार विद्यार्थी सगळ्यात शेवटच्या भागात बसला. वैयक्तिक एक कार्यकर्ता म्हणून वाटतंय की शिंदेने देखील मोठेपणा दाखवावा आणि स्वतःहूनच सांगावं, जसं अजित पवारांनी सांगितलं पाठिंबा देऊन मोकळे झाले अजित पवार. नाही मोठेपणा दाखवा असं वाटतं. असं आहे की कोणी छोटेपणा दाखवायचा, कोणी मोठेपणा दाखवायचा, यावर मी योग्य प्रतिक्रिया देऊ शकणार नाही, कारण हा वरिष्ठ नेत्यांनी एकमेकाशी निर्णय करायचा आहे. नैसर्गिक न्याय्य तत्वानुसार मला एवढं समजतं की भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्रीपद मिळणं हे नैसर्गिक न्याय्य तत्व आहे. आता आपात धर्म काय, शाश्वत धर्म काय, हे तर वरचे आमचे नेते ठरवतात. भाऊ, मुख्यमंत्री पदाचा नेमका चेहरा कोण असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण जर पाहिलं तर मागील काळात ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या तिथं धक्कातंत्र जो आहे तो भाजपने वापरला, एक नवीन चेहरे दिले. महाराष्ट्रात तसं काही नव्या चेहऱ्याची विचार आहे का? असं आहे, महायुतीचा मुख्यमंत्री होईल. आम्ही जेवढे महायुतीच्या युतीमध्ये निवडून आले यापैकीच मुख्यमंत्री होईल. आणि आता तो कसा असेल, कोण असेल, कोणत्या पक्षाचा असेल, हे मात्र माननीय मोदीजी, माननीय अमितभाई ठरवतात. नैसर्गिक न्यायतत्वानुसार तो भाजपचा असेल असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की न्यायतत्वानुसार भाजपचा असेल आणि देवेंद्रजी असेल. पण यामध्ये आजपर्यंत वरिष्ठांकडून निर्णय घेऊन आमच्याकडे जो संदेश यायचा आहे तो येणं बाकी आहे. भाऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जाणार आहेत, त्यामुळे कुठेतरी शपथविधीला विलंब होणार आहे. 2 डिसेंबरला नव्या सरकार शपथविधी होऊ शकतो अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. ती भव्य दिव्य काय 2 डिसेंबरला झाल्याने काय नुकसान होणार आहे? आम्ही आहोत केअरटेकर गव्हर्नमेंट. काल तुम्ही बैठकाही सुरू केल्या, म्हणून मला वाटतं की 2 डिसेंबरला जागा म्हणून काय राज्याचं गतिचक्र, विकासचक्र, प्रगतीचं चक्र थांबत नाही. निर्णय घेणे सुरू झाले आहे. देवेंद्रजी निर्णय घेत आहे, मुख्यमंत्री निर्णय घेत आहे, राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहे. आम्ही तर बसून पुढचा मॅनिफेस्टो जो आम्हाला अंमलबजावणी करायची आहे त्याच्या आकडे घेतो आहे की पुढच्या मार्च नंतर आमची साधारणतः राज्याची आर्थिक स्थिती कशी असेल. आर्थिक स्थितीमध्ये आम्हाला 3 मोठे निर्णय आम्हाला पुढच्या वर्षभरात करण्याची आवश्यकता आहे. 1500चे 2100 रुपये करणं, कर्जमुक्ती करणं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे 12,000 रुपये देतो ते 15,000 करणं. याच्यात का कोणता निर्णय कोणत्या क्षणी घेतला पाहिजे, बजेटमध्ये कोणता निर्णय घेतला पाहिजे, यावर सर्वजण अभ्यास करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मला वाटतं की शपथविधी, एक शपथविधी, शपथविधी, दुने शपथविधी एवढ्यावर राज्याची प्रगती थोडी काय अटकून आहे. भाऊ, भाजपचा गटनेता नेमका कधी निवडला जाईल? कारण एकनाथ शिंदेचे गटनेते निवडलेले आहेत, अजितदादांचे निवड, भाजपचा अजून ठरत नाहीये. येत्या शुक्रवारपर्यंत गटनेता भाजपचं निवड होईल का देवेंद्र फडणवीस असतील? नाही, त्यांच्या पक्षामध्ये थोडं सोपी आहे, कारण ते स्वतःच अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, एकनाथ शिंदेजी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी बैठका घेतल्यात आणि गटनेता ठरवला. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा संदेश देतील तेव्हा आमचाही गटनेता ठरेल. भाऊ, निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर तुम्ही एकमेव भाजपच्या नेत्या जे दिल्लीवारी करून आलेला आहात, काय दिल्लीचं वातावरण कसं वाटतंय? खूप थंडी आहे, अमित शहांची सुद्धा भेट घेतली असं कळतंय. काय नेमकं अमित भाऊंच्या काय भावना आहेत महाराष्ट्राच्या निकालाबद्दलच्या? असं आहे, मी ज्या दिवशी दिल्लीत गेलो त्या दिवशी सर्वात चांगली गोष्ट अशी असेल तर या 90 दिवसापैकी सर्वात कमी प्रदूषण त्या दिवशी होतं. हा पहिल्या भेटीमध्ये मी अनुभवला. आणि हे मला राजनाथजींनी त्यांच्या प्रदूषणाची एक तिथं स्क्रीन लागली आहे. मला म्हणाले की सबसे कम प्रदूषण आज है इस 90 दिन का.